हॅलो डीजे धन्यवाद. सगळ्या टीम लवकर समोर या. आपण आता बक्षीस समारंभाकडे वळतोय. सर्वप्रथम या स्पर्धेसाठी जे ग्राउंड उपलब्ध झालं त्या ग्राउंडचे ग्राउंड्समन त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे, कारण मोठमोठ्या ठिकाणी सुद्धा एवढी चांगली ग्राउंड उपलब्ध होत नाहीत. कारण मोठमोठ्या अगदी 5-5, 10-10 लाखाच्या स्पर्धांसुद्धा म्हणजे एवढं चांगलं ग्राउंड उपलब्ध नसतं. परंतु मुळशीमध्ये चांगली ग्राउंड्स आहेत आणि हे सुद्धा ग्राउंड काय अतिशय चांगलं ग्राउंड आहे. अशाच प्रकारचं जर या ठिकाणी टर्फ ग्राउंड असेल तर खेळाडूसुद्धा डाईव्ह वगैरे मारू शकतात, दुखापत होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे विनंती असेल ग्राउंड्समन आपण या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान केला जातोय. ग्राउंड्समन किताबुल आपला सन्मान केला जातोय इकडे. ग्राउंड्समन किताबुल अर्जुन पासनकर साहेब, आपण एक सन्मान या ठिकाणी करायचा आहे ग्राउंड्समन यांचा. अर्जुन भाई, ग्राउंड्समन या स्पर्धेसाठी जे आपल्याला मैदान उपलब्ध झालं त्याची निगा राखणारे, खेळपट्टी बनवणारे, त्याला सातत्याने निगा राखणारे किताबुल आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. विशेष कौतुक आम्ही त्यांचं या ठिकाणी करू, कारण ह्या मैदानाला मेंटेन ठेवण्याचं काम ते करतायत. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातोय. सगळ्या टीम माझ्या मते समोर यायचं आहे. कौशिक सुतार, विनंती असेल आपण देखील इकडे यायचं आहे. बावधन आणि या दोन्ही टीम समोर या, इकडे पुढे या, कारण आता जे सुरू आहे आपल्यासाठीच आहे. आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे, माळुंगे आपण देखील अगदी समोर यायचं, तोपर्यंत सुरू होणार नाहीये. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लागली, तर डीजे मास्टर या, आपलाही सन्मान केला जातोय. कारण क्रिकेटमध्ये IPL आल्यानंतर संगीत सुद्धा आलं आणि संगीताच्या माध्यमातून मनोरंजन होऊ लागलं, तर अगदी खूप छान पद्धतीने डीजे मास्टर काम केलं, आमचे छोटेसे डीजे मास्टर, परंतु खूप चांगलं काम. डीजे यश, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. अरुण सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल डीजे यश. आज SP ज्वेलर्सने मात्र सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन केलंय. यूट्यूब लाईव्ह मी या ठिकाणी आमंत्रित करील अमित भुजबळ सरांना. क्रिक लाईव्ह फाउंडेशन, दीपक मंडले सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम होतं क्लिक लाईव्ह कडून आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातो. ही स्पर्धा जगभर पोहोचवण्याचं काम ज्या क्रिक लाईव्हने केलं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. नंदकुमार पाडळे साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान होईल. क्रिक लाईव्ह कव्हरेज खूप चांगल्या पद्धतीने नीट अँड क्लीन लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्यांनी केलं त्या टीमचे प्रमुख अमित भुजबळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. क्रिक लाईव्ह
त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लाभलेले पंच, तिन्ही पंचांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे। महाराष्ट्रातील नामवंत पंच अजय आवळे सर, संजय भालेराव सर, अजय आवळे सर। तर या ठिकाणी संजय भालेराव सर, आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब विशेष म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये कलकत्त्याला स्पर्धा झाली होती आणि त्याच्याच पंचांची कामगिरी करण्यासाठी संजय भालेराव सर कलकत्त्याला गेले होते। कौशिक सुतार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। संजय भालेराव सर महाराष्ट्रातील एक नामवंत पंच आहेत। हा इंडिया कप साठी मात्र ते खास पंचांची कामगिरी करण्यासाठी गेले होते आणि त्यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। महेश जाधव डिंगडॉंग टीमसाठी सलामीला उभ्या महाराष्ट्रभर ज्यांनी बॅटिंग मॅचच्या स्वरूपात गाजवलं, वामनराव कोळेकर साहेबांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे। महेश जाधव सलामीवीर, फलंदाज आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आम्ही पाहतोय त्यांचा या ठिकाणी वामनराव कोळेकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। महेश सर, आपणास देखील भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्यानंतर स्कोरिंग म्हणजे आम्ही सगळे जे काही बोलत होतो, खेळाडू जे काही धावा काढत होत्या, या सगळ्यांना आपल्या लेखणीमध्ये नक्कीच ते टिपत होते असे गुणलेखक जय पवार, बाळासाहेब खैरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। संजय भालेराव सर, त्याचबरोबर या ठिकाणी प्रवीण कामटकर सरांना मी आमंत्रित करेल, कारण पोलीस दलात ते सेवेला आहेत, परंतु पुणे जिल्ह्यातील ख्यातनाम समालोचक म्हणजे समालोचन ज्यावेळेला त्यांचं सुरू होतं, खूप समालोचनाबरोबर खूप सारी माहिती देखील त्यांच्या माध्यमातून मिळत असते, असे पोलीस प्लस समालोचक आमचे मित्र प्रवीण कामटकर यांचा सन्मान केला जातोय। बाळासाहेब पाडळे यांना विनंती असेल प्रवीण कामटकर सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। प्रवीण कामटकर सर, समालोचन आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। प्रवीण सर, एक जबरदस्त कामगिरी। आणि यानंतर आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करतोय। या मोसमामध्ये जवळपास माझ्या मते चंदू सर 150च्या वर झाले असतील ना? का गेल्या वर्षी 150च्या वर स्पर्धा त्यांनी केल्या आणि ह्या वर्षी 100+ केल्यात आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव खरं तर जगभर ज्यांनी पसरवलंय समालोचनाच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक चंदू शेटे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्यात आणि त्यांचा सन्मान करतील राहुल दादा बालबडकर यांच्या शुभ हस्ते आपण चंदू सरांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत। यानंतर आपण सन्मान करतो आहोत ज्यांचं नृत्य आज तुम्ही खरं तर या ठिकाणी अनुभवलं, पाहिलं आणि ज्यांच्या माध्यमातून या नृत्यांगना आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाल्या, चंद्रकांत नगरकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत। त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या, त्यांचा सन्मान करतील आणि एक नृत्यांगना आपल्याला विनंती आपण या। मयूर पाडळे यांच्याकडनं मात्र 500 रुपयांचं पारितोषिक नृत्यांगनांसाठी होतं आणि ते पारितोषिक देण्यासाठी पूनमताई विशाल विधाते ताईंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र हा सन्मान करायचा आहे। आणि आदरणीय राहुल मोहोळ यांना विनंती आहे आपण 500 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। या राहुल दादा या। यानंतर आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करतोय ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की नेहमीच सगळ्यांना स्मित हास्य येतं आणि अशी मंडळी फार कमी असतात आयुष्यामध्ये। एनपीटी क्रिकेट ग्राउंडचं सौजन्य मात्र ज्यांच्या माध्यमातून लाभलं, आदरणीय सागरभाऊ पाषाणकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय, त्यांचा सन्मान करतील राहुल दादा आणि पूनमताईंना विनंती आहे आपण या अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। चंदू सरांचा मी विशेष कौतुक करतो, खरं तर आपण बिझी शेड्यूल असताना देखील या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत। यानंतर सन्मान होतोय यानंतर या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे या ठिकाणी वळतो आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी
5,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक लाभलं होतं युवा उद्योजक सन्मानित श्री मंगेश मधुकर पाराळे साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरलेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. रोख रक्कम 5,000 रुपये देऊन त्याला आपण सन्मानित करतो आणि तो खेळाडू आहे रोहन वेडे पाटील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षणातला चपळ चित्ता म्हणून त्याच्याकडे आपण पाहूयात. सन्मानित श्री मंगेश मधुकर पाराळे यांच्या शुभ हस्ते त्यांच्या शुभ हस्ते आपण रोहन वेडेला मात्र या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. गेम चेंजर्स कडनं मात्र आकर्षक टी शर्ट्स आणि स्लीव्ज मात्र देऊन नक्की जे सन्मानित केलं जात आहेत. एक आकर्षक ट्रॉफी देऊन मात्र या ठिकाणी हरिभाऊंच्या माध्यमातून आहे आणि ती ट्रॉफी देऊन देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हरिभाऊंना विनंती आपणही समोर या. पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी केलं जात आहे. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज रक्कम होती 5,000 रुपये आणि ते पारितोषिक लाभत होतं सन्मानित श्री योगेश दादा पाडळे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. योगेश दादांच्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक देतो आहोत. उत्कृष्ट गोलंदाज यासाठी मात्र 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि या स्पर्धेतील अनेक फलंदाजांची गती ज्यानं गुंग करून टाकली. आपल्या गोलंदाजीतला तेजपुंज तारा त्याला म्हणून आपण पाहतो. कित्येक फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजीवरती थया थया ज्यानं नाचवलं असा असणारा प्रशांत कोकाटे ठरतो आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्यात. सुंदर गोलंदाजी मात्र केलीत. युवा उद्योजक योगेशजी पाडळे साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो आहोत. त्याचप्रमाणे RR स्पोर्ट यांच्या माध्यमातून एक सुंदर बॅट आणि गेम चेंजरच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट्स देऊन या ठिकाणी त्याला सन्मानित केलं जात आहे. यानंतर आपण सन्मान करतो आहोत उत्कृष्ट फलंदाज. त्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक लाभलं होतं युवा उद्योजक नवनाथ हिरामन पाडाळे यांच्या माध्यमातून. मी साहेबांना विनंती करतो ते पारितोषिक देण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. आणि या स्पर्धेमध्ये ज्यानं अतिशय धुवाधार फटकेबाजी केली, मैदानाचं असं एकही टोक नाही ज्या टोकावरती मात्र त्या खेळाडूने फटके मारले नाहीत असा असणारा दर्जेदार खेळाडू, सगळ्यांच्या डोळ्याची पारणं ज्यानं फेडली. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. हर्षी संघाचा कृष्णा कालेकर ठरतो आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी. कृष्णाच्या ऐवजी सुमितला विनंती आपण या ठिकाणी या आणि त्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. रोख रक्कम 5,000. RR स्पोर्टची मात्र एक सुंदर बॅट, एक ट्रॉफी, गेम चेंजरचं मात्र एक RR स्पोर्टचं मात्र एक आकर्षक टी शर्ट देऊन मात्र या ठिकाणी आपण नक्कीच कृष्णा कालेकरला मात्र जे सन्मानित करतो आहोत. नृत्यांगनांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं. राहुलजी मोहोळ यांच्याकडनं विनंती आपण या ठिकाणी या आणि ते पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे. सन्मान या ठिकाणी नक्की जो केला जातो 500 रुपयांचं पारितोषिक देऊन. खरं तर कलेची कदर करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि नक्कीच त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. यानंतर आपण मुख्य पारितोषिकांकडे मात्र जे ओळखतो आहोत. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक आणि पारितोषिकाची रक्कम होती 30,000 रुपये आणि ते पारितोषिक लाभलं होतं युवा नेते सन्मान्य श्री विशालभाऊ गांधीले. त्याचप्रमाणे शैलेश दादा कदम युवा नेते आणि योगेश भाऊ सुतार युवा नेते यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी सागर पाषाणकर साहेबांना विनंती करतो. त्याचप्रमाणे विशाल शेठ चौधरी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या आणि प्रज्वत चौधरी आपणाला विनंती आपण व्यासपीठावरती हे पारितोषिक देण्यासाठी यायचे. आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकावरती नाव कोरलेलं आहे एक आकर्षक करंडक आणि रोख रक्कम 30,000 रुपये देऊन आपण सन्मानित करतो आहोत. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय बावधन स्पोर्ट्स बावधन हा संघ ठरतोय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी.
संघाला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे रोख रक्कम 30,000 रुपये आकर्षक करंडक देऊन मात्र या ठिकाणी बावधन स्पोर्ट्स बावधन संघाला सन्मानित केलं जात आहे। व्यासपीठावरील सगळेच मान्यवर मंडळी आपण सर्वांनाच विनंती आहे आपणही समोर या। रोख रक्कम 30,000 रुपये आणि करंडक देऊन मात्र आपण या ठिकाणी नक्कीच जे सन्मानित करतो आहोत। सुंदर कामकाज पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी मात्र नक्कीच केलं जात आहे। यानंतर तृतीय क्रमांक आणि पारितोषिकाची रक्कम होती तब्बल 50,000 रुपयांनी ते पारितोषिक लाभलं होतं। दत्तात्रय अप्पा नामदेव भरणे उद्योजक आणि माजी अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलासवासी पैलवान अनंता पाडाळे युवा प्रतिष्ठान निलेश सुरेश पाडाळे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं आणि तृतीय क्रमांकावरती मात्र या स्पर्धेमध्ये नाव हॅलो तृतीय क्रमांकावरती नाव कोरलंय। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात। मारुंजी क्रिकेट क्लब मारुंजी संघ ठरतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी। या मारुंजी संघ भरत गोलांडे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या। सोमनाथ अशोक पाडळे आपणाला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय। राहुल मोहोळ आपणाला विनंती आपण व्यासपीठावरती या। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये किरणजी पाडळे साहेब आपल्याला विनंती आपण या। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे। मारुंजी क्रिकेट क्लब मारुंजी संघ ठरतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी। यानंतर आपण काही वैयक्तिक पारितोषिक आहेत ती या ठिकाणी देणार आहोत आणि ती वैयक्तिक पारितोषिकांचा या ठिकाणी प्रदान केली जात आहेत। अजिंक्य खैरेसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक होतं। प्रत्येक षटकारासाठी मात्र 1,000 रुपयांचं पारितोषिक सन्मानित श्री कौशिक सुतार यांच्या माध्यमातून ते होतं। अजिंक्यला विनंती आपण व्यासपीठावरती या। माझ्या मते अजिंक्यने मात्र 3 षटकार खेळलेत। शुभम दादांना विनंती आपण व्यासपीठावरती या। अजिंक्यसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आपण देऊन त्याला सन्मानित करतो आहोत। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो। अतिशय सुरेख फलंदाजी केली। ₹3,000 रुपयांचं पारितोषिक त्याला देऊन आपण या सन्मानित करतो आहोत। शुभम सुतार यांच्यासाठी देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक एक षटकार त्यांना खेळला। कौशिक दादा सुतार यांच्या शुभ हस्ते 1,000 रुपयांचं पारितोषिक देऊन आपण शुभम दादांना या ठिकाणी सन्मानित करतो आहोत। हरी पाडळे यांनी 2 षटकार खेळले। हरी पाडळे यांच्यासाठी हरी पाडळे 4 षटकार खेळले त्यांच्यासाठी। शुभम सुतार या बाळासाहेब खैरे यांच्याकडनं मात्र 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे। शुभम दादांसाठी 1 षटकार मारला होता त्याचे 1,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या शुभ हस्ते देऊन आपण सन्मानित करतो आहोत। आज दादांच्या चेहऱ्यावरती खरा आनंद जाणवतोय कारण आपली मुलं जिंकलेली आहेत। यानंतर अजिंक्य खैरे या 3 षटकार 3,000 रुपयांचं पारितोषिक अजिंक्य खैरेसाठी। एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। टाळ्यांसाठी आपल्याकडे कुठलाही टॅक्स आकारला जाणार नाही। विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवा। आणि हरी पाडळे 4 षटकार 4,000 रुपयांचं पारितोषिक। या हरिभाऊ एकदा जोरदार टाळ्या हरिभाऊसाठी होऊन जाऊ द्यात। प्रेक्षकांची मन जिंकलीत, सुंदर फटकेबाजी केलीत। हरिभाऊ पाडळे यांच्यासाठी अजून समीरजी पाडळे, सोमनाथजी पाडळे आणि सार्थक पाडळे यांच्याकडनं 500 रुपये होते। विनंती आहे सार्थक दादांना देखील आपण वरती या। सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्या पारितोषिकाचं वितरण हरिभाऊ पाडळे यांना करतो आहोत। या समीर सर या।
भालचंद्र पाडळे साहेबांकडनं देखील 2000 रुपयांचं पारितोषिक हरिभाऊंसाठी होतं. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या, त्यांच्या शुभ हस्ते 2000 रुपयांचं पारितोषिक हरिभाऊला देऊन आपण सन्मानित करतो आहोत. भालचंद्र पाडळे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या. 2000 रुपयांचं पारितोषिक हरिभाऊंना आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतो आहोत. यानंतर पारितोषिक आपण देतो आहोत. आनंद पाडळे यांच्यासाठी देखील पारितोषिक होतं. समीर पाडळे यांच्याकडनं 500 रुपये, सार्थक पाडळे यांच्याकडनं 500 रुपये, सोमनाथ पाडळे यांच्याकडनं देखील 500 रुपये, दिनेशजी मोहोळ यांच्याकडनं 500 रुपये, म्हणजे तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक देऊन आपण त्याला या ठिकाणी मात्र नक्कीच सन्मानित करतो आहोत. पारितोषिकाचं वितरण आपण या ठिकाणी करतो आहोत. चांगला खेळ केलात आपणाला. भालचंद्र पाडळे साहेबांना विनंती आपण यावरती. आनंद पाडळे यांच्यासाठी मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक आपण या ठिकाणी देतो आहोत. खरं तर मित्रानं मित्रासाठी दिलेलं पारितोषिक आहे. आयुष्यामध्ये एकतरी असा चांगला मित्र असावा जो आपल्या आयुष्यामध्ये सातत्यपूर्ण असणं फार गरजेचं आहे. खरं तर आयुष्यामध्ये जर तुम्हाला डॉक्टरांची गोळी घ्यायची नसेल तर अशी दिलदार मित्रांची एकतरी टोळी आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे. मित्र फक्त आपली स्टोरी फेसबुकला, इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला टाकणारा नसावा, तर त्याच्या आयुष्याची सगळी स्टोरी माहिती असणारा एक तरी मित्र आपल्या आयुष्यामध्ये असावा. यानंतर या स्पर्धेमधील आपण मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराचं वितरण करतोय आणि ते पारितोषिक लाभलं होतं इन्फिटी क्रिकेट ग्राउंडचे सर्व सन्मान्य श्री सागर भीमाजी पाषाणकर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. 10,000 रुपयांचं पारितोषिक नक्की जे होतं आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला आहे. त्याचप्रमाणे पसायदान स्पोर्ट यांच्याकडनं मात्र आकर्षक बॅट, RR स्पोर्टकडनं आकर्षक टी शर्ट देऊन मात्र त्या खेळाडूला सन्मानित केलं जात आहेत. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख कामगिरी करणारा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे. वन अँड ओनली प्लीज वेलकम ऑन स्टेज अजिंक्य खैरे, या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. सागर पाषाणकर आणि किरण पाडळे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि सर्वच उपस्थित मान्यवर आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पारितोषिकाचं वितरण करतो आहोत. सुंदर खेळ मात्र अजिंक्यनं नक्कीच केला या स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी एक आकर्षक टी शर्ट, एक आकर्षक बॅट, रोख रक्कम 10,000 रुपये आणि एक आकर्षक सुंदर चषक देऊन मात्र त्याला सन्मानित केलं जात आहे. भालचंद्र पाडळे यांच्याकडनं मात्र अजिंक्यसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मयूर पाडळे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मात्र अजिंक्यला ते पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी मात्र वितरित करतो आहोत आणि जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं होतं अध्यक्ष वामा वुमेन्स क्लब सौभाग्यवती पूनमताई विशाल विधाते आणि माजी उपसरपंच म्हाळुंगे सुखदेव रामदास कोळेकर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं 75,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक देण्यासाठी मात्र मी ताईंना विनंती करतो. त्याचप्रमाणे वासुदेव कोळेकर साहेबांना देखील विनंती आहे आणि हर्षवर्धन सुखदेव कोळेकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेतील उपविजेता, खरं तर अतिशय सुंदर खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी केला आणि उपविजेता पदावरती मात्र मोहर उमटवली. रोख रक्कम 75,000 देऊन सन्मानित केले जात आहेत आणि त्या स्पर्धेचा मानकरी ठरला, या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी संघ ठरतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. या संपूर्ण टीम आपणाला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. रोख रक्कम 75,000, उपविजेता पदाचा करंडक संघाचा कॅप्टन फक्त वरती या, बाकीचे सगळे खेळाडू खाली थांबा म्हणजे फोटो व्यवस्थित येईल.
आपण सुंदर खेळ केलात आणि हर्षी संघाला आपण या ठिकाणी मात्र जे सन्मानित करतो आहोत. द्वितीय क्रमांक उपविजेते या स्पर्धेचे मात्र जे ठरलेले आहेत. उपस्थित सगळेच मान्यवर मंडळी, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी मात्र जे करतो आहोत. अनिकेतजी कोळेकर, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी मात्र जे केलं जात आहे. यानंतर या स्पर्धेतील विजेता संघ, चॅम्पियन ठरलेला संघ आहे. प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक होतं 1,00,000 रुपये आणि ते पारितोषिक लाभलं होतं माजी नगरसेवक सन्मान्य श्री बाबूराव अप्पा चांदेरे आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सन्मान्य श्री राहुल दादा बालवडकर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार ज्यांनी खेळ केला आणि चॅम्पियन ठरले, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघ ठरतोय या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी. एपी स्पोर्टचे सगळे कार्यकर्ते, आपण सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सगळ्यांचा एक फोटो मात्र या ठिकाणी घेतला जाईल. या सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी समोर या. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी मात्र केलं जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या खरं तर या ठिकाणी संपन्न होताना मात्र जी पाहायला मिळाली. यशस्वीरित्या ही क्रिकेटची स्पर्धा मात्र संपन्न झाली आणि सर्वात शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. थँक्यू डीजे ऑपरेटर. सौभाग्यवती पूनमताई विशाल विधाते, अध्यक्ष वामा वुमेन्स क्लब यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. आयोजक कमिटीच्या माध्यमातून ताईंना विनंती आहे, आपला सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. निलेशजी पाडाळे साहेब, आपणाला विनंती आहे आणि सागर भाऊंना विनंती आहे, आपण ताईंचा सन्मान या ठिकाणी मात्र जो करायचा आहे. ताईंचा सन्मान होतो. यानंतर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर आदरणीय श्री राहुलदादा बालवडकर दादांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. मी विनंती करेल दादांना आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी मात्र जो करायचा आहे. ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाली. शेवटचा आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन.
आभाराचे ते भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, तुमच्या सगळ्यांसाठी आता हृदयातच घर केलंय, त्या हृदयाला दार कशाला. सगळ्यांच्या मनापासून आभार. आणि ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय क्रिकेट. धन्यवाद. बजाव डीजे. Hey, hello.